आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरू. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड. भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित. सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कायम. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं. आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलंय. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील यांचा आमदारकीचा पहिला दिवस. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे. निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही. EVM बाबत माहिती घेऊन बोलेन. निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात. महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं. जागा फक्त 16. अजितदादांचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा भारी. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. या सगळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत. अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक. मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. 27 कोटी विषय क्लोज. अवघ्या 10 मिनिटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम. IPLच्या लिलावात इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह, सिराजचा धुमाकूळ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज. 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मी आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलं. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील याचा आमदारकीचा पहिला दिवस. आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलं. मला माझ्या कष्टाचं फळ मिळालं. तसेच राज्याच्या हितासाठी जे प्रश्न मला विधानसभेत मांडायचे ते मी मांडणार, असंही रोहित पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यातील तरुण उमेदवार आणि स्वर्गीय RR पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपल्या आमदारकीचा पहिला दिवस सकाळी औक्षण करून सुरुवात केली आणि यावेळी ग्रामस्थांच्या भेटीगाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी पहिल्या दिवसापासून सुरुवात केली. आणि यावेळी रोहित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. मला अजूनही पटत नाही आमदार झालो, पण जे कष्ट केले 8-9 वर्ष त्या कष्टाचं फळ मला मतदारसंघातल्या लोकांनी दिलं. येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करत होतो ते आता औपचारिक पद्धतीनं करणार आहे. तासगाव तालुक्यात नवनवीन कंपन्या आणण्याचं काम करणार आहे. तसेच राज्यातले व्यवसाय बाहेर जात आहेत, हा चिंतेचा विषय आहे. रोजगारांना संधी देणारे तसेच आरोग्याचे अनेक समस्या आहेत त्या सोडवणार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. राज्याच्या हिताच्या साठी जी भूमिका मला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न मला मांडावे लागतील ते मी विधानसभेत मांडणार असल्याचं रोहित पाटील यांनी सांगितलं आहे. मला अजूनही पटत नाही आहे, पण जे कष्ट गेले 8-9 वर्ष घेतलं होतं त्या कष्टाला फळ या मतदारसंघातल्या लोकांनी दिलेलं आहे. आणि मला आनंद आहे की येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करायला मिळत होतं ते आता एक बॅच मिळाल्यानंतर चांगलं काम करायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात काम मी या मतदारसंघामध्ये करून दाखवेल. युवकांसाठी एक नवीन रोजगार कशा पद्धतीने आणणार आहात किंवा तुम्ही MIDC म्हणला होता त्याबद्दल? MIDC मी मतदारसंघात मंजूर केली आहे. तिथे चांगल्या कंपन्या आणणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे. राज्यातला रोजगाराचा दर जर घटता बघितला, राज्यामधून बाहेर जाणारे व्यवसाय उद्योग जर बघितले तर ते चिंतेचा विषय आहे.
आणि त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची भूमिका माझी पुढच्या 5 वर्षामध्ये असेल. आता इथला द्राक्षाचा व्यवसाय खूप मोठा प्रश्न आहे, फसवणूक होते, त्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रशासन, बाजार समिती, शासन या सगळ्यांचा संगम घालत एक मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विक्री माध्यमातून कुठेही अडचण येऊ नये, विक्री चेन तयार व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो. युवकांसाठी करतात, कसं वरिष्ठ लोक असतील, महिला असतील, यांच्यासाठी नवीन काय डोक्यात योजना कल्पना आहेत? आता एक तरुण म्हणून ज्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत, आरोग्याच्या बाबतीमध्ये मी या दोन्ही घटकांसाठी काम करू शकतो आणि करतोय. त्यामुळं त्याला थोडंसं अपग्रेड करून आम्ही काम करू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या काही मागण्या आहेत, माता भगिनींच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या पुढे घेऊन जाईल. राज्यात आता तरुण लोकांना उमेदवार म्हणून आले आहेत, त्यांच्यावर कुठं एक संगनमत करून किंवा एक आता महायुतीच्या ह्याच्यासाठी विरोधात कसं बरोबर आवाज होतो? राज्य हितासाठी जी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न आम्हाला मांडावे लागतील ते प्रश्न मांडण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील. शेवटचा प्रश्न, आज पहिला दिवस आहे, कशा पद्धतीने नियोजन असेल, काय काय नाही, आज फक्त लोकांना भेटतोय, वरिष्ठांकडून निरोप आल्यानंतर मी मुंबईला निघतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तासगाव. RR आबांच्या रोहितनं मैदान मारले. सर्वात कमी वयाचे आमदार. विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत. सांगली जिल्ह्यात महायुतीने जोरदार विजय मिळवलाय. सांगली जिल्ह्यातील 5 मतदारसंघात महायुतीने विजय मिळवलाय, तर दुसरीकडे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात दिवंगत RR आबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा मोठा विजय झालेला आहे आणि पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव केलाय. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार संजय काका पाटील यांना मैदानात उतरवलं होतं, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने रोहित पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू होती. संजय काका पाटील यांनी मोठी मोर्चे बांधणी केली होती, तर अजित पवार यांनी सुद्धा तासगाव मतदारसंघात जाहीर सभा घेऊन टीका केली होती. माजी खासदार संजय काका पाटील यांना कवठे महांकाळ येथील अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे संजय काका पाटील यांचे पारडे जड असल्याचे दिसत होते. तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात संजय काका पाटलांनी मोर्चे बांधणी केली होती आणि त्यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होती. पण अखेर नवखे असणारे रोहित पाटील यांनीच गट राखलेला आहे. तासगाव मतदारसंघात रोहित पाटील यांना 12,08,403 एवढी मतं मिळाली आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय काका पाटील यांना 10,07,59 एवढी मतं मिळालेली आहेत. रोहित पाटील यांनी 27,644 एवढ्या मताने आघाडी घेऊन विजय मिळवलेला आहे. आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे, किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि तासगाव कवठे महांकाळमध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत, स्वतः व्यावसायिक आहेत. व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं. अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं आहे आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. MIDCचा एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला. यापुढे तुम्ही काय यापुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही MIDC मंजूर केलेली आहे ती MIDCमध्ये चांगल्या कंपन्या आणणं हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे. कवठे महांकाळमध्ये तुम्ही बोलला होता की नगरपंचायत निवडणुकीला 25 वर्ष झालं मी हे करून आज सत्यात उतरलो आहे, त्यावर 25 वर्ष झालं नाही, मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकस ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो, मी MIDCच्या बाबतीत बोललो होतो, मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी 25 वर्षाचा झालो आहे त्यावेळेस MIDCचंही काम पूर्ण झालेलं आहे, पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवठे महांकाळ शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज ते मी स्वप्न पूर्ण केलं. राज्यामध्ये लाडकी बहीण जोरात चालली, पण तासगावमध्ये लाडका भाऊ चालला, काय वाटतं आपल्याला? मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माजी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माजी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं. किंबहुना आम्ही जे काम मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली. मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची
परतफेड मी कधीच करू शकणार नाही, पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. हा विजय मी माझ्या वडिलांना, स्वर्गीय आबांना, माझ्या आईने जिने कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं, अगदी रात्रीचा दिवस गेल्या 20 दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक, अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो. रोहित दादा, राज्यामध्ये लाडकी बहिणीचं एक बहीण म्हणून खरं तर एक बहीण म्हणून आज खूप आनंद झालेला आहे की रोहित अतिशय चांगल्या मार्जिननी विजयी झालेला आहे. आबांच्यावरती जो इथल्या तासगाव कवठे मंकाळमधल्या जनतेने विश्वास दाखवला होता तो आबांच्या पश्चात वहिनींच्यावरती दाखवला होता आणि आज वहिनींच्या नंतर आज रोहित पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिला आणि तोच विश्वास, तेच प्रेम आज तासगाव कवठे मंकाळमधल्या जनतेने रोहितलासुद्धा दाखवलं आहे. मला नक्की खात्री आहे की आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितसुद्धा तासगाव कवठे मंकाळमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करेल आणि आमच्या कुटुंबियांवरती ज्या तासगाव कवठे मंकाळकरांनी विश्वास दाखवला तो विश्वास नक्कीच रोहित सार्थकी लावेल एवढंच मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तासगाव. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं. राज्यात महायुती सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. 26 नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून आता नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत आणि यासाठी राज्यभरातून संभाव्य मंत्र्यांना मुंबईला पाचारण करण्यात येत आहे. विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याने तसेच सांगलीमधून आमदारकीचे हॅट्रिक केलेले सुधीर गाडगीळ यांची वर्णी लागणार असल्यामुळे या दोघांनाही तातडीनं पक्ष नेतृत्वाकडून मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे. मुंबईहून बोलावणे आल्यानंतर सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी तातडीनं कोल्हापूर विमानतळ गाठत विशेष विमानाने मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. आज सायंकाळी मुंबईत महायुती सरकारची महत्त्वाची बैठक मंत्रिमंडळ स्थापनेबाबत होणार आहे आणि यामध्ये संभाव्य मंत्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब याच बैठकीत होण्याची शक्यता आहे. सुधीर गाडगीळ यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळ संधी मिळणार आहे आणि त्यामुळे गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं आहे. दुपारी खाडे आणि गाडगीळ हे दोघेही विशेष विमानाने मुंबईला रवाना होत मुंबईत दाखल झालेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला. गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय. विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात मोठा बदल झालेला आहे आणि भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी विजय खेचून आणलेला आहे. गोपीचंद पडळकर यांना 10,97,064 एवढी मतं मिळालेली आहेत तर विक्रम सावंत यांना 72,661 एवढी मतं मिळाली आहेत. पडळकर यांनी 37,103 एवढं मताधिक्य विजय खेचून आणलेला आहे आणि जत विधानसभा मतदारसंघावर मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रम सावंत यांनी विजय मिळवला होता तर या निवडणुकीत भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जत विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे गेलेला आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल झाला. जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं भारतीय जनता पार्टी महायुती, राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या फरकानं विजयी केलं. मी आज विजयी झालो याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, जत विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता, इथले युवा मित्र, महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते यांना जाते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची संधी मिळाली, या संधीचं सोनं करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. मी आमदार झालो याचा मला 100% आनंद आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा आले याचा मला 1,00,000% आनंद आहे. ज्या महाराष्ट्रानं जातीयवादातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण हा महाराष्ट्र सुज्ञ आहे. थोतांड पुरोगाम्यांच्या नादाला न लागता महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठला असू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.
शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय. मानसिंगराव नाईकांना 10,849 एवढी मतं मिळालेली आहेत आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहे. सांगली जिल्ह्यात मोठा बदल झालेला आहे आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झालेलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेली जागा पुन्हा एकदा भाजपाकडे गेली आहे आणि भाजपाच्या सत्यजित देशमुख यांचा विजय झालेला आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांनी 13,738 एवढी मतं घेतलेली आहेत. तर राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांना 10,849 एवढी मतं मिळालेली आहे. सत्यजित देशमुख यांनी 22,689 मतांनी आघाडी घेऊन विजय खेचून आणलेला आहे. विजयाचं नेमकं कारण एक आहे की कैलासवासी शिवराव देशमुख साहेबांची असणारी एक अनामिक अशी कर्तृत्वाची शक्ती जी आहे, त्यांचा वारसा, त्यांचे एकंदरीत त्यांनी जे समाजामध्ये योगदान दिलं आणि त्यांच्या जाण्यानंतर समाजातील असणाऱ्या सर्व घटकांच्या मनामध्ये कुठंतरी एक हुरहुर होती की त्यांच्या देखत त्यांच्या चिरंजीवांना आपल्याला विधिमंडळामध्ये पाठवता येऊ शकलेलं नाही, तर त्यांच्या पश्चात तरी काही ना काही ती मार्गानं आपल्याला त्यांच्या पुढच्या वर्षाला किंवा विचाराच्या असणाऱ्या पताके घेऊन जाणारे जे सर्व आम्ही मंडळी आहोत त्यांना त्यानिमित्तानं विधिमंडळामध्ये पाठवण्याची संधी मिळावी. आणि खरं तसं बघितलं तर मला असं वाटतं त्या अनामिक ताकदीमुळं कैलासवासी नानासाहेब असतील, कैलासवासी विलासरावजी शिंदेसाहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे इथं टीमवर्क आहे की आज आम्ही बघितलं तर महायुतीची आम्ही सर्व मंडळी आहोत. त्यामध्ये BJPचा मी असेल, आदरणीय सम्राटबाबा असतील, त्याचबरोबर राहुलदादा असतील, आमचे रयत क्रांती आघाडीचे सदाभाऊ खोत साहेब आहेत, सागरजी खोत साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे महायुतीचे घटक पक्षामध्ये शिंदे सेनेचे आमचे आदरणीय भगत नानासाहेब असतील, पृथ्वी भैया असतील आणि त्याचबरोबर BJPमध्ये आमच्याबरोबर काम करणारे असणारे रणजित भैया असतील, BJPचे आमचे हनुमंतराव पाटील, आणखीन बाकीचे असणारे सर्व सहकारी, ह्या सर्व मंडळींचं टीमवर्क प्रचंड मोठ्या पद्धतीनं आम्ही निर्माण केलं. आमच्यात कोणतीही मतांतरं नव्हती आणि पुढची जी असणारी जे उमेदवार होते ते उमेदवार हवेत होते. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याकडं असणारी एक जिल्ह्यातली आर्थिक नाडी आहे, आत्ताच विद्यमान आमदार होतेच ते आणि एक कारखाना असल्यामुळं त्यांना असं वाटत होतं की यावचंद्र दिवा करो, माझ्या असणारी जी सत्ता आहे ती सत्ता कुणी काढून घेऊ शकत नाही. पण मला या निमित्तानं तुम्हाला सगळं सरकारच्या मार्फत सांगावंसं वाटतं की हे सत्ता ही सेवेचं पद आहे, जनता ही सार्वभौम आहे, जनता ही मालक आहे, जनतेला कुणी गृहीत धरू नये आणि कुणी मोठा असला, किती कर्तुम असला तरी पण त्या असणाऱ्या जनतेच्या माध्यमातून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस जनता दाखवते आणि तेच या निमित्तानं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. लाडकी बहिणीचा फायदा राज्यात लाडकी बहीण मी आजही तुम्हाला सांगतो विनम्रपणानं की आमच्या लाडक्या बहिणींनी, शेतकरी बांधवांनी आणि युवा मतदारांनी मला इथं या निमित्तानं माझ्या असणाऱ्या 9 तरुण मतदारांचे आभार मानायचे. 34,000 मतदार आहे, 34पैकी 70% मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, मला साथ दिलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो माझं दायित्व आहे उद्याच्या काळामध्ये लाडक्या बहिणींचं असणारं आर्थिक हितरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, लखपती दिदी त्यांना कसं करता येईल ते बघणे, शेतकरी बांधवांसाठी आम्हा सर्व मंडळींचा प्रयत्न आहे की कोणत्याही परिस्थितीत आज जसं आम्ही 7.5 HPची वीज बिलं माफ केलेली आहेत, पुढची असणारी 10 HPची असणारी वीज बिलाला त्याला 30% आपण सवलत देतो आहे. त्याबरोबरच उद्याच्या काळामध्ये सोलरवरती ही सगळी असणारी ट्रान्सफॉर्मर्स घ्यायचे आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशी वीज देण्याच्या संदर्भातला प्रयोग आपल्या सरकारच्या माध्यमातून येत्या ह्या 8-9 महिन्यामध्ये करण्यासाठी विधिमंडळाच्या पटलावरती आम्ही जोरकसपणे प्रयत्न करणार आहोत. आणि युवा मतदारांसाठी मी सांगेन की युवा मतदारांसाठी माझं तर म्हणणं आहे की एक खिडकी योजना आम्ही काढायच्या संदर्भातलं आमचं नियोजन आहे की ज्या माध्यमातून ज्याला उद्यमी उद्योग काढायचे आहे त्याला उद्योगासाठी मदत, ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरीसाठी मदत, ज्याला सरकारी सेवेमध्ये यायचे त्याला सरकारी सेवेमध्ये समुपदेशन करणे, अशा पद्धतीनं ह्यांचा सगळ्यांचा विश्वास जो आमच्यावर आहे तो विश्वास आम्ही वाढवण्याचा प्रयत्न ह्या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो शिराळा विधानसभा मतदारसंघामधले सिंचनाचे प्रश्न असतील, पर्यटनाच्या संदर्भातले विषय असतील, चांदोलीचं आपलं असणारं व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, हेरिटेज साईट आहे ती, तिला आपल्याला उद्याच्या काळामध्ये जगाच्या नकाशावर कसं घेऊन जाता येईल आणि त्याचं मार्केटिंग कसं येईल. माझं डोक्यात आहे की सिंचनाच्या माध्यमातून 48 गावांना डोंगरीच्या माध्यमातून त्यांना विशेष सवलत द्यायची. तिथं असणाऱ्या भाग 2 मार्फत तिथं जे 386 कोटी रुपये आता मंजूर झालेले आहेत त्यातनं 48 गावांचा असणारा सकल भाग आहे तिथं सिंचनाची व्यवस्था करायची आणि डोंगरी भाग आमचा जो आहे त्याला पर्यटन हब करायचं आणि पर्यटन हब करून आपण पर्यटन डेस्टिनेशन
आपण शिराळा तालुक्याला करायचं, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र असं दोन्हीचा मिलाप केला तर आमची आर्थिक उन्नती होईल आणि मला असं वाटेल की त्याच वेळेस मी खऱ्या अर्थानं माझ्या मतदारांचा विश्वास मी सार्थ ठरवू शकेन आणि मी तो सार्थ ठरवणार. 24 तास 5 वर्ष माझी कमिटमेंट आहे सर्वसामान्य बांधवांशी, माझ्या माता भगिनींशी, शेतकरी बांधवांशी, तरुण मित्रांशी. यांना कोणत्याही परिस्थितीत नाही देण्यामध्ये आम्ही कुठेही कोणी कमी पडणार नाही. भाऊ आम्ही ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिराळा. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरू. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड. भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित. सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कायम. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं. आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलंय. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील यांचा आमदारकीचा पहिला दिवस. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे. निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही. EVM बाबत माहिती घेऊन बोलेन. निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात. महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसला 2ऱ्या क्रमांकाची मतं. जागा फक्त 16. अजितदादांचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा भारी. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. या सगळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत. अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक. मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. 27 कोटी विषय क्लोज. अवघ्या 10 मिनिटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम. IPLच्या लिलावात इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह, सिराजचा धुमाकूळ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज. 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. इतना सन्नाटा क्यों है भाई? इस्लामपूरमध्ये विजयानंतर सुद्धा स्मशान शांतता.
इतना सन्नाटा क्यों है भाई, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी दुपारपासून केली जात आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या या मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज ना गुलालाची उधळण ना जल्लोष. याउलट आमदार पाटील यांचे मूळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपचा जोरदार जल्लोष सुरू आहे. आमदार पाटील यांचा गेल्या 7 निवडणुकांमध्ये झालेला दणदणीत विजय आणि यावेळी झालेला निसटता विजय आणि शिराळ्यातल्या पराभव जिव्हारी लागणारा ठरलेला आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि यावेळी राज्यातील सर्वोच्च जबाबदारी या तालुक्यातील देण्याचं सुतोवाच झालेलं होतं. आणि प्रचारादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा राज्याचं नेतृत्व आमदार पाटील यांच्या हाती सोपवलं जाऊ शकतं, यासाठी जास्तीत जास्त आमदार जिल्ह्याने द्यावेत असं आवाहन केलं होतं. त्यामुळे वाळवेकरांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आणि सकाळी मतमोजणी सुरू झाली. मात्र प्रत्येक फेरीला मतामधील अंतर कमी होत होतं. एक वेळ अशी आली होती की विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, निशिकांत भोसले पाटील यांनी आघाडी घेतली. कमी अधिक होत अखेरच्या फेरीत आमदार पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असताना लाखाचं मताधिक्य सांगण्याची सवय असलेल्या वाळवेकरांची जीभ अवघे 13,263चे मताधिक्य सांगताना अडखळू लागली. त्यामुळे मिळालेला विजयाचा आनंद साजरा करता येईना असं झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इस्लामपूर. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नाव आलं समोर. नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झालेला आहे आणि भाजपाला आत्तापर्यंत सगळ्यात मोठं यश मिळाले, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. महाविकास आघाडीला 50चा आकडा गाठणं मुश्किल झाल्याचं पाहायला मिळालंय, तर महायुतीने 236 जागा जिंकलेल्या आहेत. आणि विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे. आणि या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली NDAचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे. आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सगळ्यांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जर मुख्यमंत्रीपद शक्य झालं नाही तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात असाही अंदाज वर्तवला जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गट ढासळला. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा. विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदललेली आहेत. आत्तापर्यंत किती चढउतार आले असले तरी पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. मध्यंतरीच्या काळात भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारली असली तरी या भागातील शरद पवार यांच्या वर्चस्वाचा पगडा कमी झाला नव्हता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हा समज पार धुळीला मिळवल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 58 विधानसभा मतदारसंघातील 46 जागांवर महायुतीला विजय मिळालेला आहे. आणि यामध्ये भाजपाचे 24, अजित पवार गटाला 11, शिंदे गटाला मिळालेल्या 7 जागांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या 12 जागांमध्ये शरद पवार गटाच्या 7, ठाकरे गटाच्या 2 आणि काँग्रेसला मिळालेल्या 1 जागेचा समावेश आहे. साखरपट्ट्यात भाजप आणि महायुतीला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे शरद पवारांचा सर्वात भक्कम बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आणि आत्तापर्यंत शरद पवार यांनी सहकारी संस्था, साखर कारखाने आणि सहकार चळवळीची सांगड घालून पश्चिम महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाची मोठी ताकद उभी केली होती. 2014 नंतर भाजपाने देशात आणि राज्यात सत्ता काबीज केली असली तरी शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला मोठा धक्का बसलेला नव्हता. राज्यात कितीही नुकसान झालं तरी जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांची ताकद कायम आहे तोपर्यंत पवार ब्रँडला धक्का लागणार नाही असे गृहीतक होतं. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे गृहीतक पूर्णपणे मोडून काढून टाकलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय, निकालाला ते जबाबदार राऊतांचे गंभीर आरोप. राज्यातील विधानसभा निवडणुकीची धमधम अखेर संपलेली असून निकाल देखील स्पष्ट झालेला आहे आणि राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवलेलं आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळ देखील मिळवता आलेलं नाही. यावरून आता शिवसेना उभाटा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावरून मोठं भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील निकालाला सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार असल्याचं मोठं वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत यांनी आज रविवार दिनांक 24 नोव्हेंबर पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आणि ते म्हणालेत की महाराष्ट्रातील या घडामोडींना जबाबदार जर कोणी असेल तर ते सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत. देशाचे सुप्रीम कोर्ट ज्याने आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता तो त्यांनी दिलेला नाही, घेतला नाही. मग तुम्ही कशासाठी बसला आहात? जर निर्णय नाही द्यायचा तर खुर्च्या का उभवता? सरकारवर का ओझं म्हणून बसला आहात का? जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करत आहात. ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय चंद्रचूड हे लेक्चर देण्यासाठी प्रोफेसर म्हणून चांगले आहेत, मात्र सरन्यायाधीश म्हणून नाही. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक विषयांवर निर्णय देणं अपेक्षित होतं. सरन्यायाधीश म्हणून ते निर्णय देऊ शकले नाहीत, त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रात चित्र बदललं असतं. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतराची दारं खिडक्या उघडी ठेवल्या आहेत. आता देखील कोणीही कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल. कायद्याची भीती राहिलेली नाही. न्यायमूर्तींनी ती भीती घालवलेली आहे आणि तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनांना जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल असंही ते म्हणाले आहेत. आता त्यांचं जो काय एक संघटन आहे महायुती म्हणून, हा त्यांनी घ्यायचा निर्णय असल्यामुळे, पण माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपमध्ये विरोध आहे. दिल्लीचाही तसा निर्णय झालेला ही माझी माहिती आहे आणि काल त्याबाबत मी माझं मत सुद्धा व्यक्त केलं. नवीन सरकार येत आहे. जरी आम्हाला निवडणुकीचे निकाल अमान्य आहेत, मी स्पष्ट सांगतो, निवडणुकांमध्ये हारजीत होते, पण पहिल्या 2 तासामध्ये जी लढाई बरोबरीत सुरू होती, जसं हरियाणामध्ये झालं, ती अचानक पुढल्या 2 तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. निकाल आधीच ठरवला होता, फक्त मतदान होऊ दिलं. तरीही या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेलात? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? सरकारवरती का ओझं म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसतंय ते तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं. आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल, कारण कायद्याची 10व्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.
मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही. निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया. राज्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा काही परिणाम झालेला नाही. जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्यांनी विधानसभेत मराठा उमेदवार देखील उतरवण्याची तयारी केली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी योग्य उमेदवाराला पाठिंबा द्या असं आवाहन केलं होतं. मात्र मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला नसल्याचं दिसत आहे. मराठवाड्यात महायुतीचे बहुतांश उमेदवार निवडून आलेले आहेत आणि मराठवाड्यात भाजपला 20 पैकी 19, शिवसेनेचे 16 पैकी 13, राष्ट्रवादीने 9 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. दरम्यान या निवडणुकानंतर मनोज जरांगे यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं आता तातडीनं आरक्षण द्यावं असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे की मराठा आरक्षण आता लवकरात लवकर द्या, बेईमानी करायची नाही. मी आणि मराठा समाज मैदानातच नव्हतो. सरकारला जाहीरपणाने सांगतो, मराठा आरक्षण द्यायचं नसेल तर पुन्हा छाताडावर बसणार, सामूहिक आमरण उपोषणाला बसणार. आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केलं होतं. ज्यांना तिथे मतदान करायचं आहे तिथे त्यांनी मतदान केलं. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचा मोलाचा वाटा आहेच. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला असून त्यांनी पूर्ण ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीचे सरकार आल्याने त्यांना शुभेच्छा आहेतच. पण आता त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. त्यामुळे जर आरक्षण मिळालं नाही तर सरकारला गुडघ्यावर टेकवणार, पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिलेला आहे. आणि जरांगे पाटील म्हणाले, एका जातीवर लढणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे आम्ही निवडणुकीतून बाजूला झालो आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आली तरी आम्हाला संघर्ष करावा लागणारच. त्यामुळे विजयामुळे हुरळून जायचं नाही आणि मराठ्यांना छेडायचं नाही असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे. नाही ना, आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं, काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता कोणी श्रेय घ्यावं, कोणी नाही घ्यावं. पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे. उगा लोकांच्या जत्रात जायचं, लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं, हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे. लोकांना कळतं हो तुमची अवकात, तुमची उडी कुठपर्यंत येते, लोकांना कळतं. उगाच त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना. आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता. फेल झाला काय, जरांगे फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत. आम्हाला सोयर सुतकच नाही. कोणी निवडून आला काय आणि कोण पळला काय आम्हाला सुतकच पडत नाही. त्याचं काही घेणंच नाही. मैदानात नाहीत ना. कधी म्हणावं, कधी श्रेय घ्यावा, हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्या मुळाला, तो तुमच्या मुळाला. जेवढे आलेत ना पुरेच, हे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे. आलेले पुरे आहे तेवढे बी. मनभर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवावर, मन म्हणा. हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत. मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उगा गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या. जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला. अरे मैदानातच नाहीत आम्ही. असं म्हटलं की जरांगे फॅक्टर फेल झाला. रात्री 3 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरले, सभा घेतल्या. अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटेल आलो, तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो. तुला काय कळतंय का काही? मी कसा सभा घेतल्या असत्या ना. मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार. मी राज्यात कुठे गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे. उद्या आमचं आहे. मग उद्या पुन्हा होणार आहे. त्या टायमाला उद्या आमचं आहे. मग हे ध्यानात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार, मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे. ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे म्हटलं हे काही येत आमचा फॅक्टर आहे, आमका आहे, तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरमुळंच सरकार आलं, हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे.
कामाधामाचे काय फॅक्टरी तो ज्याचं बोलला तिथं एक नाही आलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरू. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड. भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित. सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कायम. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं. आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलंय. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील यांचा आमदारकीचा पहिला दिवस. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे. निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही. EVM बाबत माहिती घेऊन बोलेन. निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात. महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसला 2ऱ्या क्रमांकाची मतं. जागा फक्त 16. अजितदादांचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा भारी. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. या सगळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत. अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक. मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. 27 कोटी विषय क्लोज. अवघ्या 10 मिनिटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम. IPLच्या लिलावात इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह, सिराजचा धुमाकूळ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज. 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली हे समजण्यापलीकडचं आहे. हे निकाल लोकशाहीच्या विरोधातील पराभवानंतर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या मतदारांनी मला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं त्या सगळ्या मतदारांची मी आभार मानते, असंही त्या म्हणाल्या आहेत. आणि विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत, हे अपेक्षित नव्हतं असंही त्या म्हणाल्या आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली गेली हे समजण्याच्या पलीकडचं आहे आणि जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचं मत यशोमती ठाकूर यांचं आहे. विरोधी पक्षनेते पूर्णपणे गिळून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात आहे हे माझं मत असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपाने यशोमती ठाकूर यांच्या विरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. अटीतटीच्या लढतीत अखेर राजेश वानखेडे विजयी झालेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारून महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करून दाखवलेला आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र यंदा भाजपाने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवलेलं आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र असून धक्कादायक निकाल हाती आलेले आहेत आणि यात अचलपूर मतदारसंघाच्या प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यांना धक्का बसलेला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37,000 मतांनी चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. नमस्कार. ज्या ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले किंवा ज्या ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते. निकाल आश्चर्यजनक आहेत असं अपेक्षित नाही आहे. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय खेळी केलेली आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे, पण नक्कीच काहीतरी झालेलं आहे. विरोधी पक्ष पूर्ण दाबून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या प्रकारे देश चाललाय या सगळ्या गोष्टी खरं आपण आवर्जून बारीकरित्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय पावलं उचलायची ती उचलली पाहिजे. माझा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे. आणि पराभूत झालो असलो तरी हे काही अंत नाही. आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणारच आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि लोकशाहीमध्ये जर काही गडबड कोणी करू इच्छित असेल तर मग आपण त्याच्याकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे एवढी विनंती आहे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, अमरावती. महायुतीचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला दिलेली भेट आहे, धैर्यशील माने. कोल्हापूरच्या मातीतून महायुतीचे रणशिंग फुंकले गेले. महायुतीची पहिली सभा कोल्हापूरला झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2.5 वर्ष केलेल्या विकासावर आज जनतेनं शिक्कामोर्तब केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरातील 10 आमदार आलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याने 100% स्ट्राईक रेट दिलेला आहे. शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील आम जनतेची इच्छा आहे की परत एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली आणि एवढा मोठा विजय मिळाला. आणि हे यश म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला दिलेली भेट आहे. महायुतीचं रणशिंग जे फुंकलं गेलं ते कोल्हापूरच्या मातीमधनं फुंकलं गेलं. महायुतीची पहिली सभा जी झाली ती कोल्हापूरला झाली आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला गवसणी घालण्याचा जो निर्णय सर्व या ठिकाणी नेते मंडळींनी घेतला त्याला यशापर्यंत आणि शिखरापर्यंत नेण्याचं काम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेनं केलं. आणि आज हा आनंदाचा क्षण आहे. महायुतीला न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या आम जनतेनं त्या ठिकाणी देऊ केलंय. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर आणि त्यांनी केलेल्या 2.5 वर्षाच्या विकासावर शिक्कामोर्तब ह्या सर्व आम जनतेनं त्या ठिकाणी केले.
मुख्यमंत्री साहेबांची आता थोड्याच वेळात भेट होईल. साहेबांची भेट होण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातले 10 आमदार त्या ठिकाणी आलेले आहेत. 100% स्ट्राईक रेट कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेला आहे आणि 10च्या 10 आमदार सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला आज या ठिकाणी आलेले आहेत. सर्व जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार हे महायुतीचे असल्यामुळे साहेबांनी दिलेली ताकद, महायुतीची असणारी सर्व कामं, त्यांचे ऋण व्यक्त करणं आणि आभार व्यक्त करणं याच्यासाठी म्हणून सर्व आमदार साहेबांच्या भेटीसाठी आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ठाणे. आता पहिलं काम गुंडगिरी थांबवणे. विजयानंतर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया. तर माझा विजय आईवडील आणि जनतेला समर्पित. माझा विजय आईवडील आणि जनतेला समर्पित अशी प्रतिक्रिया तासगाव कवठे महांकाळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी आमदार रोहित पाटील यांनी दिली आहे. आणि त्याबरोबरच या मतदारसंघातल्या जनतेनं अडचणीच्या काळात माजी खासदार आणि माजी मंत्री समोर असताना देखील तारण्याचं काम केलेलं आहे. आणि तसेच या मतदारसंघात पहिलं काम गुंडगिरी थांबवण्याचं असेल आणि असं देखील रोहित पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आबांच्या विचारांचा वारसा रोहित पाटील पुढे घेऊन जातील आणि तासगावकर आणि कवठे महांकाळच्या जनतेनं दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे, असं मत रोहित पाटलांच्या बहीण स्मिता पाटील यांनी देखील यावेळी व्यक्त केलं आहे. आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतो आहे. अद्याप मी निकाल तासगाव कवठे महांकाळच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत. लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं आहे. मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलेन. मला आत्ताच काहीतरी समजलं, काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातो आहे आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी आज टाकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तासगाव. शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील राहणार नूतन आमदार सत्यजित देशमुख. शिराळकरांच्या श्रद्धेचा असणारा पारंपरिक नागपंचमी उत्सव पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबरोबरच शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी पाठपुरावा असेल असा विश्वास शिराळ्याचे भाजपाचे नूतन आमदार सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे. आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केलेला आहे. निवडणुकीतील विजयानंतर शिराळामध्ये सत्यजित देशमुख यांची भव्य रॅली काढण्यात आली आणि या प्रसंगी बोलताना सत्यजित देशमुख यांनी शिराळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे प्रयत्नशील राहू, तसेच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील होतील असा विश्वास सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे. अमितभाई शान शौर्य हो ते तुम्ही विचारलं म्हणून आता बोलतो त्याला. 2 विषय आहेत. अमितभाई शानचे इथं अंतःकरणपूर्वक आभार मानायला पाहिजे की ते इथं आले आणि त्यांनी आपल्या लोकांची नस ओळखली. कसं आहे की चाणाक्ष आणखी दूरगामी विचार करणारा नेता कसा असतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं असणारं त्यावेळेचं वक्तव्य. त्यांनी घटनेचं 370वं कलमसुद्धा खारिज करून टाकलेलं आहे. आणखीन काश्मीर हा देशाचा आंतरिक भाग करून टाकला. त्यामुळं आम्ही सगळी मंडळी आता ह्या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रयोजनातनं कशा पद्धतीनं हा जो असणारा 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्यामध्ये आपल्याला जी अडचण आहे नागाच्या पूजेच्या संदर्भात, त्या संदर्भातले जे काय प्रमाद आहेत त्यामधले असणारे काय मधले मार्ग आहेत ते त्यांच्यासमोर आम्ही ठेवू. आणि निश्चित उद्याच्या काळामध्ये आम्हाला खात्री आहे की हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे ती साजरी करण्याच्या संदर्भात त्यांना आम्ही आमची भूमिका सांगू. आणि मला खात्री आहे कोणत्याही परिस्थितीत ते ज्यावेळेस एवढ्या मोठ्या आत्मविश्वासाने आत्मीयतेनं बोललेले आहेत त्या पद्धतीनं ते त्या पद्धतीची त्यांची कृती असेल आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आणि ते करून घेण्याच्यामध्ये आम्ही कुठेही कसूर सोडणार नाही. आणि दुसरं भुईकोट किल्ल्याच्या
शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा जो शेवटचा प्रयत्न झाला तो आपल्या असणाऱ्या शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती झाला. आम्ही ज्योतिरादित्य सिंधिया साहेबसुद्धा इथं आले, त्यावेळेससुद्धा त्यांना तिथं घेऊन त्यांनासुद्धा तिथं नतमस्तक ते झाले. आतासुद्धा अमितभाई शहांच्या सभेमध्ये सुद्धा आणि नंतर आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये सुद्धा आम्ही तो मुद्दा मांडलेला आहे आणि त्या दोघांनीही सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शौर्य स्मारक करून त्यातनं खऱ्या अर्थानं इथं धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांना आणि छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्म याच्यासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भातलं एक अत्यंत चांगलं असं स्फूर्तिदायी तिथं स्मारक आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिराळा. जनतेनं दिलेला कौल मान्य. संजय काका पाटील यांची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया. जनतेनं दिलेला कौल मान्य करायचा, विकासाचा जो प्रयत्न केला तो भावनेवर राजकारण केलं गेलं आणि त्यामुळे आपल्याला अपयश आलं, अशी प्रतिक्रिया सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पराभूत उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलेली आहे. आणि तसेच कार्यकर्त्यांनी संयम राखावा असं आवाहन करत राज्यात आणि देशात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे विकासाचं राजकारण यापुढे करूया असं मत देखील संजय काका पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे आणि ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते. नमस्ते. सगळ्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्य करायचा असतो. तो मान्य करून आपण विकासाचं राजकारण पुढे करण्याचा जो प्रयत्न केला होता तो पुन्हा भावनेवर राजकारण गेलं आणि आपल्याला अपयश आलं. पण तरी हरकत नाही, राज्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीनं महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळं राज्य आपलं आहे, केंद्र आपलं आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा विकासाचं राजकारण चालू ठेवायचं आहे. या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवाव्यात. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, पराभवानं खचून जाता कामा नये, ही सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी आणि विकासाचं राजकारण सुरू करूया. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरू. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड. भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित. सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कायम. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं. आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलंय. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील यांचा आमदारकीचा पहिला दिवस. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे. निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही. EVM बाबत माहिती घेऊन बोलेन. निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात. महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16. अजितदादांचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा भारी. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. या सगळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत, अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक. मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छातडावर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. 27 कोटी विषय क्लोज, अवघ्या 10 मिनिटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम. IPLच्या लिलावात इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह सिराजचा धुमाकूळ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज. 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं होणार? शिंदेंच्या शिलेदारानं नेमकंच सांगितलं. दीपक केसरकरांची सस्पेन्स संपवला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. दरम्यान निकालानंतर आता राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असं विचारलं जात आहे. त्यासाठी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडेच असावं अशी मागणी केली आहे, तर भाजपाच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. आणि असं असताना आता शिंदे यांच्या पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि दीपक केसरकर यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण याबाबत विचारण्यात आलं असताना यावर बोलताना 25 नोव्हेंबर रोजी शपथ घ्यायला हवी, कारण सध्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे असं त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे. फडणवीस आणि शिंदे ही जोडी आहे आणि या जोडीने विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला आहे असं कौतुकही त्यांनी केलेलं आहे. साहेबांचं अभिनंदन करायला भेट घेतली. एक अप्रतिम अद्वितीय असा विजय त्यांनी मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळेच साहेबांना पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतलेली आहे आणि आमची खात्री आहे की यापुढे सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती चांगलं काम करेल आणि महायुतीमध्ये जो काय निर्णय होईल हा एकमताने होईल. हे फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तसं ते घडेल याची मला खात्री आहे. आपल्या सर्व आमदारांनी काय इच्छा व्यक्त केलेली आहे? आमच्या आमदारांना नेहमीच वाटणार की आमचे मुख्यमंत्री साहेब ज्यांनी एवढं चांगलं नेतृत्व केलं, एवढी चांगली कामं केली, एवढ्या साऱ्या योजना दिल्या, त्यांनी मुख्यमंत्री राहावं. आणि हा निर्णय शेवटी तिन्ही पक्ष एकत्र बसून, विशेषतः फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब असतील, त्यांच्यासोबत अजितदादा असतील, एकत्र येऊन हा निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील हा महाराष्ट्राच्या हिताचा. महाविकास आघाडीकडनं आता EVM मशीनवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. झारखंडमध्ये EVM मशीन नव्हतं का? तिथे EVM मशीन चालतं, महाराष्ट्रात चालत नाही. यांची एक नाचता येणं अंगण वाकडं ही जी म्हण मराठीमध्ये त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. राष्ट्रवादीचे आमदार रोहित RR पाटील शरद पवारांच्या भेटीला. तासगावच्या अंजनीमधून शरद पवारांच्या भेटीसाठी रोहित पाटील कराडकडे रवाना. कराडमध्ये रोहित पाटील शरद पवारांची भेट घेणार. विधानसभा निवडणुकीत रोहित RR पाटील शरद पवार गटाकडून झाले आहेत विजयी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. मिरजेत पुन्हा कमळ फुललेलं आहे. 45,125 मताधिक्यानं सुरेशभाऊ खाडे यांचा विजयाचा चौकार. विजय रथातून अलोट, गर्दीत मिरवणूक. सुशांतदादा खाडे यांनी हलगीवर ठेका धरून आनंद साजरा केलेला आहे आणि महाराष्ट्र विधानसभा 281, मिरज SC विधानसभा
मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय आणि भाजपा महायुतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांनी विजयाचा चौकार मारून महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आपली जागा दाखवून दिलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यापेक्षा 45,125 मताधिक्य मिळवून सुरेशभाऊ खाडे हे विजयी झालेले आहेत आणि मिरज ग्रामीण भागातील केलेला विकास, शहरातील जनतेचा विश्वास आणि लाडक्या बहिणींची जादू यामुळे भाऊंनी विजयाचा चौकार ठोकलाय आणि आज मिरजेत जागोजागी आनंद साजरा करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे आणि जनसंपर्क कार्यालयासमोर विजय रथातून सुरेशभाऊ खाडे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात JCBवरून पुष्पवृष्टी करून या मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आलं. युवा नेते सुशांतदा खाडे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरून या विजयाचा आनंद साजरा केलेला आहे आणि सुरेशभाऊ खाडे यांना मिरज विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी पुढील वाटचालीला पत्र देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणी त्यांच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांनी विजयी झाल्याचे भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळे विजयी मिळाल्याचा प्रतिक्रिया सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनी प्रत्येक वेळी मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि याबद्दल सुरेशभाऊ खाडे यांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. 2024ची विधानसभा महाराष्ट्रामध्ये पार पडली. निश्चितच मिरज विधानसभामध्ये 281 मतदारसंघातून मी स्वतः सुरेश खाडे कॅन्डिडेट होतो. खूप सुंदर असं वातावरण होतं. सर्व जनतेने, सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या नेतेमंडळांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर प्रशासन असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यांनीही चांगल्या प्रकारे काम केलं आणि सर्व एकजुटून हा लढा आपण जिंकायचा प्रयत्न केला आणि आपण तो लढलो आणि आपण जिंकलो. आज जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यात जास्त मतदान घेऊन आपण निवडून आलेलो आहोत. त्याचबरोबर सगळ्या मीडियानी, पेपर मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांनीही ज्या ज्या वेळेला सूचना त्या पद्धतीने आम्हाला येत होत्या त्या पद्धतीने आम्ही पुढे कॅरी झालो म्हणून हा विजय संपन्न झाला. आज हा विजय हा महाराष्ट्रासाठी महायुतीसाठी खूप पोषक ठरला आणि आज महायुती ही बहुमतानं आज राज्यात राज्यकार्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांनाही आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका धरली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. परत एकदा सर्व माता बहिणी, सर्व मतदार बंधू, कार्यकर्ते, नेते मंडळी सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. भाजपच्या विजयी उमेदवारांचे माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं औक्षण. कालच महाराष्ट्र विधानसभा 2024चा निकाल जाहीर झाला आहे आणि अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 7 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि यामध्ये भाजपाचे 5 तर 1 राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी तर 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. यामध्ये बच्चू कडू यांचा पराभव करणारे प्रवीण तायडे, यशोमती ठाकूर यांचा पराभव करणारे राजेश वानखेडे तर राजकुमार पटेल यांचा पराभव करणारे केवलराम काळे या 3ही विजयी उमेदवारांना माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या गंगा सावित्री घरी जाऊन औक्षण करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती. संध्याकाळी होणाऱ्या गटनेत्याचा ठराव घेतला जाईल. संजय शिरसाट, जेव्हा आपण विजयी होतो तेव्हा पक्षाच्या नेत्याला आपण भेटलं पाहिजे कारण त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये गटनेत्यांचा ठराव घेतला जाईल. 3ही पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे ठरेल. कदाचित उद्या शपथविधी होईल आणि प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमचीही इच्छा आहे. तर काय भेटीमध्ये काय झालं? मुख्यमंत्र्यांचा मूड कसा होता? काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांचा मूड अत्यंत चांगला होता. हे ठरलेलं असतं की आपण जेव्हा निवडून येतो त्या टायमाला पक्षाचा नेता यांना भेटलं पाहिजे. त्यांच्या ज्या शुभेच्छा आपल्या पाठीशी होत्या, ज्याच्या सहकार्यामुळे आपण निवडून आलो, त्यांची भेट घेणं आणि पुढील दिशा काय ठरवली
त्याबद्दल थोडीशी चौकशी करेल. तर आता त्यांनी मला मुख्यमंत्री साहेब स्वतः बोलले की आता ते कोणते एक मिटिंग करून संध्याकाळी आमच्या आमदारांची जॉईंटली मिटिंग घेणार आहेत. त्या मिटिंगमध्ये कदाचित ठरावसुद्धा घेतले जाईल गटनेत्यांचा आणि त्यानंतरची प्रक्रिया ही ठरल्याप्रमाणे होणार. गटनेता कोण होईल? शिंदे साहेब त्यांचा फक्त ठराव वगैरे जे काही फॉर्मॅलिटी असते ती फॉर्मॅलिटी आम्ही पूर्ण करणार आहोत. अच्छा, याच्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल? कारण की असं म्हणतात की उद्या शपथविधी कदाचित होईल, तर काय शक्यता आहेत, कितीपर्यंत? बघा, आता हे वरिष्ठ पातळीचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, हे तिघं जॉईंट बसतील आणि त्याच्यावर नंतर वरिष्ठांशी म्हणजे दिल्ली मोदी साहेब असतील, अमित शहा असतील यांची चर्चा करून कोण योग्य याच्यावर डिस्कस होऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल. आणि मला वाटतं कदाचित उद्या शपथविधी होईल, परंतु ह्या लोकांनी निर्णय घेतल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त केली का मुख्यमंत्र्यांनी? बघा, प्रत्येक पार्टीचा जो काही आमदार असतो किंवा पदाधिकारी असतो त्याला आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं साहजिक आहे. जसं बावनकुळेंना वाटतं तसं मलाही वाटतं, तसं आणखीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटतं. आपल्या पक्षाचा झाला तर आनंदच असतो, परंतु हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसतो. पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली का मुख्यमंत्र्यांना? हो, आमची इच्छा आहेच ना. आमची इच्छा आहे आमचा मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. ही काही लपून राहिलेली नाही. परंतु अखेर सांगितले म्हणजे काय, त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो तर निश्चित ते मुख्यमंत्री व्हावेत हा आमची इच्छा असते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरू. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड. भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित. सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कायम. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं. आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलंय. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील यांचा आमदारकीचा पहिला दिवस. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे. निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही. EVM बाबत माहिती घेऊन बोलेन. निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात. महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं. जागा फक्त 16. अजितदादांचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा भारी. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. या सगळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत. अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक.
मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. 27 कोटी विषय क्लोज. अवघ्या 10 मिनिटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम. IPLच्या लिलावात इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह सिराजचा धुमाकूळ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज. 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. उदगावात रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील रोडवर ST बस आणि कारचा भीषण अपघात. उदगाव तालुका शिरोळ येथे उदगाव अंकली रोडवर असणारे रिलायन्स पेट्रोल पंपाचे समोरील रोडवर आज रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास ST बस MH13 CU 7529 आणि MH 50C 9777 नंबरच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे आणि अपघातात कारच्या समोरील बाजू चक्काचूर झाली असून चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून असं ही बातमी समजत आहे आणि सदर घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि यावेळी घटनास्थळी वाहनांची आणि नागरिकांची तुंबळ गर्दी झाली होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी उदगाव. मी घरी बसणारा नाही. निकाल लागता शरद पवार यांची डरकाळी. बचेंगे तो आउट लढेंगे असा करारा जबाब पानिपतच्या लढाईत नरवीर दत्ताजी शिंदे यांनी नजीब खान याला दिला होता आणि या उत्तराने शत्रूला कापरं भरलं होतं. आता महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेला असताना त्यांच्यातील सर्वात तरुण शरद पवार यांनी हार मानण्यास नकार दिलाय. मी घरी बसणारा नाही असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्यातील हे फाईट स्पिरिट भल्याभल्यानं अचंबित करणारं नाही तर एका वादळाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल निकाल लागला, आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता, पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा एकदा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी तयार करणं हा माझा कार्यक्रम राहील असा दुर्दैव आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या या भूमिकेनं आता राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नवीन उत्साह संचारला आहे. त्यामुळे जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगलं होतंय असा थेट संदेश गेलेला आहे. व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता, पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष 84 असताना, तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं, मी आणि माझे सहकारी ठरवते. ईव्हीएम बाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या प्रमाणे मी काही भाष्य करू इच्छित आहे. असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफीशी दिसतो. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही. पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थापक कोण आहे
हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती. निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपालांकडे, राज्यातील राजकीय हालचालींना वेग. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागले. दुसरीकडे राज्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. आता येणाऱ्या 2 दिवसात सरकार स्थापन झालं नाही तर राज्यातील निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे महायुतीला 2 दिवसात सरकार स्थापन करणं शक्य आहे आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झालेले आहेत. त्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना दिलेली आहे. त्यामुळे आता राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊ शकणार आहेत. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी X चोक्कलिंगम यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची मुंबईतील राजभवनावर जाऊन भेट घेतली आहे आणि त्यांनी राज्यपालांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या सदस्यांची यादी तसेच राजपत्राची प्रत सादर केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. बटेंगे तो कटेंगेमुळे मतांचं ध्रुवीकरण, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून बटेंगे तो कटेंगेचा नारा देण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने वोट जिहादची भूमिका मांडली, त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं असं म्हणता येईल. एकदम नकार देता येत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तसेच भाजपाकडे एवढा मोठा आकडा आहे त्यामुळे त्यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष होईल असं वाटत नाही. त्यांच्या नादाला कोणी लागेल असं वाटत नाही. लोक बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहतील, विजेचं बिल कधी माफ होईल याची वाट पाहतील, पदवीधारकांना 4,000 रुपये कधी मिळतील याची लोक वाट पाहतील असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला आहे. यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफीशी दिसतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरू. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड. भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित. सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कायम. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान. सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं.
आमदार झालो हे मला अजूनही पटत नाही, पण लोकांनी मला आमदार केलं. राज्यातील तरुण आमदार रोहित पाटील यांचा आमदारकीचा पहिला दिवस. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे. निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही. ईव्हीएम बाबत माहिती घेऊन बोलेन. निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात. महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं. जागा फक्त 16. अजितदादांचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा भारी. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. या सगळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत. अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक. मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा. 27 कोटी विषय क्लोज. अवघ्या 10 मिनिटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम. IPLच्या लिलावात इतिहासातील ठरला सर्वात महागडा खेळाडू. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह सिराजचा धुमाकूळ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज. 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.